लातूर जिल्ह्यातील ठळक बातम्या। नागतीर्थवाडी येथे विकसित भारत संकल्प यात्रा। केंद्र शासनाच्या विविध योजना समाजातील वंचित घटकापर्यंत पोहोचवाव्यात तसेच त्यांना या योजनांचा लाभ मिळावा यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा ही विशेष मोहीम 24 नोव्हेंबर ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत लातूर जिल्ह्यात राबविली जात आहे। या मोहिमेअंतर्गत 17 डिसेंबर रोजी देवणी तालुक्यातील नागतीर्थवाडी येथे हनुमान मंदिरासमोर दुपारी 1 वाजता चित्ररथद्वारे शासकीय योजनांची माहिती दिली गेली। तसेच लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण, नाव नोंदणी करणे, BPO शुगरची मोफत तपासणी करणे आणि गावातील नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले। विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान पंतप्रधान आवास योजना, जल जीवन मिशन, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, स्वच्छ भारत मिशन, कृषी विभागाच्या योजना, विश्वकर्मा योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली। यावेळी गावच्या सरपंच कोमल राजू गुणाले, माजी सरपंच राजू गुणाले, तंटामुक्ती अध्यक्ष तुळशीराम गुणाले, आरोग्य विभागाचे समुदाय आरोग्य अधिकारी समर्थ होनखांबे, आरोग्य पर्यवेक्षक रिचंद गायकवाड, आरोग्य सेविका शोभा सुरशे, प्रधानमंत्री आवास योजनेचे इंजिनियर अमोल काळे व गावातील महिला, पुरुष व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या। धन्यवाद।